पहिला क्वेश्चन, tan theta plus 1 upon tan theta equal to 2. Then find the value of tan square theta plus 1 upon tan square theta. मला वाटतं तुमच्या 10वीचा क्वेश्चन आहे हा. 10वीचाच क्वेश्चन, 10वीच्या पुस्तकात पण असा क्वेश्चन आहे. काय करणार बरं? बरं तुम्हाला टर्म अँड इट्स रेसिप्रोकल वाले फॉर्म्युले पण सांगितले, आठवतायत का? एक्स प्लस 1 बाय एक्स चा होल स्क्वेअर काय येतो? एक्स स्क्वेअर प्लस 1 बाय एक्स चा होल स्क्वेअर प्लस 2 टाइम्स एक्स इंटू 1 बाय एक्स, तर एक्स इंटू 1 बाय एक्स 1च होणार आहे, म्हणजे 2 एक्स मायनस 1 बाय एक्स चा होल स्क्वेअर. एक्स मायनस 1 बाय एक्स चा होल स्क्वेअर काय होईल? एक्स चा स्क्वेअर प्लस 1 बाय एक्स चा स्क्वेअर मायनस 2 इंटू एक्स इंटू 1 बाय एक्स, म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 1 बाय एक्स स्क्वेअर मायनस 2. बरोबर? बर, आणि ह्याच्यावरून आपण हे डिक्लेअर केलं की एक्स स्क्वेअर प्लस 1 बाय एक्स स्क्वेअर जो येतो आपला, तो येतो एक्स प्लस 1 बाय एक्स चा होल स्क्वेअर मायनस 2 आणि एक्स मायनस 1 बाय एक्स चा होल स्क्वेअर प्लस. ठीक आहे, आता हे सॉल्व्ह करू आपण. हे मुद्दाम सांगितलं मी. आता हे सॉल्व्ह करू. tan थीटा प्लस 1 बाय tan थीटा 2 दिला. सो गिवन दॅट tan थीटा प्लस 1 बाय tan थीटा इक्वल्स टू 2. आणि आपल्याला याची व्हॅल्यू काढायची, तर आपल्याला काय करावं लागणार? स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड जर केलं, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स म्हणजे tan थीटा प्लस 1 बाय tan थीटा द होल स्क्वेअर. आता डायरेक्ट स्क्वेअर करू आपण. पहिल्याचा स्क्वेअर tan स्क्वेअर थीटा प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर, दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर इज 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा प्लस 2 टाइम्स tan थीटा इंटू 1 बाय tan थीटा अँड दॅट इक्वल्स टू 2 चा स्क्वेअर इज 4. आता काही जण काय करतात, त्या 2 चा स्क्वेअर घ्यायलाच विसरतात. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करतोय ना आपण, मग दोघांचाही स्क्वेअर करायचा, इकडं पण स्क्वेअर इकडं पण स्क्वेअर, आणि मग हा 2 तिकडं गेला तर 4 मायनस 2 इज 2. सो tan स्क्वेअर थीटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 4 मायनस 2 इज 2. समजला? इझी क्वेश्चन एकदम. अरे समजतंय का? विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू? नेक्स्ट स्लाइड वर घेऊ. विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू? बर, हे नाही, म्हणजे आपल्याला वाटेल की दोन्ही म्हणजे सगळेच बरोबर आहे, बट वी हॅव टू टेक केअर ऑफ डोमेन्स ऑल्सो. डोमेन आणि रेंजेस. पण डोमेनची काळजी आपल्याला घ्यायची, आपल्याला समजलं पाहिजे. जसा कालचा एक क्वेश्चन होता, tan ए ची व्हॅल्यू 3/4 दिली होती, आणि मग आपल्याला प्लस मायनस मध्ये साइन आणि कॉस्टच्या व्हॅल्यूज येत होत्या ना, आपण म्हणतोय की प्लसची घ्यायची की मायनसची घ्यायची. सो वी नीड टू टेक केअर ऑफ डोमेन अँड रेंज. बरोबर? मग आता विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू? बरं, हे असं पण प्रूव्ह करता येतं की तुम्ही एखादी व्हॅल्यू घ्या थीटाची आणि ती टाकून पहा. जर लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड येत असेल तर ट्रू. बट अगेन मी तुम्हाला पुन्हा तेच स्टेटमेंट बोलतोय किंवा आठवण करून देतोय डोमेन आणि रेंजला कन्सिडर करण्याची. ठीक आहे, मग आता फर्स्ट क्वेश्चनला सॉल्व्ह करतो आपण. दॅट इज 2 cos स्क्वेअर थीटा इक्वल्स टू दिस. आता 2 cos स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा आहे का हे चेक करण्यासाठी आपण काय करतोय, आपण RHS कन्सिडर करतोय. RHS काय? 1 मायनस टॅन. RHS का कन्सिडर केली बरं मी? कारण मला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटाच्या इक्वल हे माहिती. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. हे फॉर्म्युलेज आपल्याला माहिती आहे, आणि म्हणून मग मी RHS कन्सिडर केली तर डिनॉमिनेटरला काहीतरी येऊनच जाईल. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा डिनॉमिनेटर. आता 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा वर तसाच, आणि खाली डिनॉमिनेटरला काय येणार आहे माहितीये? डिनॉमिनेटरला येणार आहे सेक स्क्वेअर थिटा. समजतंय का? बरं, डिनॉमिनेटर स्प्लिट करा, दोघांना सेपरेट सेपरेट द्या. म्हणजे आता 1 अपॉन सेक स्क्वेअर थिटा दिसेल ही टर्म पहिली, आणि दुसरी टर्म तुम्हाला दिसेल टॅन स्क्वेअर थिटा अपॉन सेक स्क्वेअर थिटा. बर,
टॅन स्क्वेअर थिटा जो आहे तो आहे साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा आणि सेक स्क्वेअर थिटा आहे 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. तर कॉस स्क्वेअर थिटाला कॉस स्क्वेअर थिटा कॅन्सल. समजतंय का? आणि 1 अपॉन सेक स्क्वेअर थिटा इज कॉस स्क्वेअर थिटा. तर कॉस स्क्वेअर थिटा इथं आणि इथं काय काय राहिलं फक्त साइन स्क्वेअर थिटा राहिलाय. बर आता साइन स्क्वेअर थिटाला बरं मला राईट हँड साइडला कॉस स्क्वेअर थिटा दिसतोय, मग मी कॉस स्क्वेअर थिटाला हात पण नाही लावणार. मी आता साइन स्क्वेअर थिटाला 1 - कॉस स्क्वेअर थिटा लिहिणार. समजतंय का? सो कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 - कॉस स्क्वेअर थिटा. आणि आता हे मायनसचं साइन आतमध्ये जाईल, तर कॉस स्क्वेअर थिटा -1 प्लस कॉस स्क्वेअर थिटा. आता कॉस स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा आणि हा मायनसचा 1 पण, तर 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनसचा 1. बट लेफ्ट हँड साइड काय आपली 2 कॉस स्क्वेअर थिटा. मग दिस इज नॉट इक्वल टू LHS. This is not equal to LHS. Hence, it is not true. Hence, it is not true. The given expression is not true. कळतंय का? आता सेकंड वाला cot A equals to cot A minus tan B upon cot B minus tan A equal to cot A into tan B. त्याच्या इक्वल आहे हे असं दाखवायचं आहे आपल्याला. आणि मग त्याच्यासाठी ना मी माझं डोकं चालवतोय. काय डोकं चालवायचंय की अरे आपण आपल्या डोमेन आणि रेंजेसची काळजी घेतली पाहिजे. हे असं जर एक्सप्रेशन दिलं काहीच नाही सांगितलेलं, याचा अर्थ फॉर ऑल जगातल्या सगळ्या ज्या ऍक्सेप्टेबल व्हॅल्यूज ऑफ ए आणि बी आहे त्यांच्यासाठी हे एक्सप्रेशन नंबर 2 इज ऑलवेज ट्रू असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आपल्याला सांगितलंय ते ट्रू आहे की फॉल्स आहे हे सांगा तुम्ही. बरोबर. मग मी काय करणार माहितीये, मी कॉन्ट्राडिक्टरी प्रूफ माहितीये तुम्हाला. प्रूफ मध्ये आपण कॉन्ट्राडिक्शन करतो की अरे आपण हे तर खरं आहे असं अज्युम करतो आणि लास्टला जाऊन म्हणतो हे तर खोटं आहे. कळतंय का? दिस इज व्हॉट द कॉन्ट्राडिक्टरी प्रूफ, कॉन्ट्राडिक्शन. तसं हे बरोबर आहे की चूक आहे याच्यासाठी मला एक त्याला आपण म्हणत असतो काउंटर एक्झाम्पल. काउंटर एक्झाम्पल म्हणजे असं एक्झाम्पल की जगातल्या सगळ्यांसाठी ते खरं असेल पण त्या एकासाठी जर खोटं आहे तर दिस एक्सप्रेशन इज नॉट बिंग हेल्ड असं म्हणू. दिस इज नॉट ट्रू. जगातल्या सगळ्या व्हॅल्यूसाठी हे एक्सप्रेशन ट्रू असेल पण एका जरी व्हॅल्यूसाठी नसेल तर ती व्हॅल्यू किंवा ते पर्टिक्युलर एक्झाम्पल या दिलेल्या एक्सप्रेशन साठी जे बनतं त्याला म्हणतात काउंटर एक्झाम्पल. काय म्हणतात? काउंटर एक्झाम्पल. मग काउंटर एक्झाम्पल साठी आपण काय करू आणि मला तेच का करायचंय हे का म्हणतोय मी. मी म्हणतोय ए आणि बी दोन्ही अँगल आपण 45 कन्सिडर करू, 45 डिग्री कन्सिडर करू. आणि असं केल्याने असं होतंय ए इक्वल टू बी इक्वल टू मला माहिती की यार दिस प्लॅन इज नॉट डिफाइंड वेन थीटा इक्वल टू 90. बरोबर. थीटा 90 मला टाकायचाच नाहीये. मग 90 सोडून बाकी सगळे टाका. बरं बाकी सगळे टाकले तर मग येतच नाहीये खरं तर. पण इथं मी म्हणतोय ए इक्वल टू बी टाका अँड दॅट इक्वल टू 45 डिग्रीज टाका. टाकू शकतो का? कारण हे जे एक्सप्रेशन दिले हे सगळ्या ए आणि बी साठी ट्रू आहे. एक तर ट्रू असेल नाहीतर एका जरी ए आणि बी च्या व्हॅल्यू साठी फॉल्स असेल तर ते एक्सप्रेशन फॉल्स आहे. समजतंय तुम्हाला? मग 45 डिग्रीचा टाकला तर मी म्हणतोय RHS इक्वल टू आणि मला माहिती आहे टॅन 45 कॉट 45 इज 1. RHS बनेल 1/1/1/1 -1/1 दॅट इज नॉट डिफाइंड. मी सांगितलं होतं 0/0 इज नॉट डिफाइंड. बरोबर. इनडिटर्मिनेट फॉर्म्स आठवत आहेत. LHS मग LHS पण नॉट डिफाइंड यायला पाहिजे ना. म्हणजे हे जर लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड आहे तर LHS पण नॉट डिफाइंड यायला पाहिजे. पण LHS पहा डायरेक्टली तो 1 × 1
LHS इक्वल टू 1. मग मला सांगा RHS आणि LHS इक्वल आहे का? LHS, अरे मी चुकीचं लिहिलं. LHS RHS, दिस इज LHS and this is RHS. मला सांगा LHS RHS च्या इक्वल आहे का? LHS is not equals to RHS. So this given expression, hence it is not true. Given expression is not true. समजतंय? ओके. ते 45च का टाकला, दुसरा काही टाकला असतं तर मग आलं असतं ना लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड. पण मी मुद्दा काउंटर एक्झाम्पल कन्सिडर करतो आणि ते काउंटर एक्झाम्पल बद्दल विचार करणं पण मॅथमॅटिक्स मध्ये इम्पॉर्टंट आहे, ते सुचणं पण इम्पॉर्टंट आहे. जगात कोणतरी एखादा थिअरम सांगून जाईल आणि सगळे त्याच्यावर विश्वास करायला लागतील, पण एक असा कोणतरी येईल तो म्हणेल की नाही, ह्या केस साठी हे चुकीचं आहे. समजतंय का? म्हणजे हे एक्सप्रेशन कळतंय? ओके. आता हे काढायचं आपल्याला. मग आता काउंटर एक्झाम्पल साठी थीटाची व्हॅल्यू 45 जर घेतली मी, तर थीटा 45 घेतला तर 45 नॉट झिरो, झिरो डिनॉमिनेटरला झिरो येईल आणि इकडं काय येतं हे पहा. खरं तर थीटा 45 टाकणं बरोबर आहे का? थीटा 45 टाकणं बरोबर आहे का? तर यस, तुम्ही टाकून पाहू शकता. मग राईट हँड साइड पण काय आली पाहिजे? राईट हँड साइड पण म्हणजे लेफ्ट हँड साइड नॉट डिफाईन्ड बनेल थीटा जर 45 टाकला तर 1 - 1 आणि 1 - 1. पण इकडं डिफाईन्ड बनेल. पण दुसऱ्या वेळेने जर आपण गेलो, पहा तुम्ही ब्युटी पहा, कॉस थीटा मॅथमॅटिक्सची LHS कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा अपॉन कॉस थीटा प्लस साइन थीटा अपॉन 1 मायनस कॉस थीटा अपॉन साइन थीटा. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर तुम्ही केलं तर डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर असतो, तर हा कॉस थीटा वर जाईल, कॉस स्क्वेअर थीटा बनेल, डिनॉमिनेटरला कॉस थीटा मायनस साइन थीटा आणि प्लस साइन थीटा पण वर जाईल, साइन स्क्वेअर थीटा अपॉन साइन थीटा मायनस कॉस थीटा. बर, आता इथं एक काम करायचं आपल्याला. काम असं की डिनॉमिनेटर सेम करा. डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी काय करणार तुम्ही? हे कॉस थीटा मायनस साइन थीटा आणि साइन थीटा मायनस कॉस थीटा, तर मी म्हणतो मायनस मायनस ने मल्टिप्लाय, मायनस वन ने मल्टिप्लाय डिवाइड करा. करू शकतो आपण असं. बरं, असं केल्याने होईल असं, कॉस स्क्वेअर थीटा आणि साइन स्क्वेअर थीटाचा डिनॉमिनेटर सेम, पण साइन स्क्वेअर थीटाला मायनसची साइन, मायनसचा साइन स्क्वेअर थीटा आणि खाली डिनॉमिनेटरला येईल कॉस थीटा मायनस साइन थीटा. बरोबर. आता हे पण जे एक्झाम्पल आहे ना, हे मी म्हणेल इट इज ट्रू फॉर ऑल ए अँड बी बट एक्सेप्ट ए अँड बी इक्वल टू 45 डिग्री. दोन्ही ज्यावेळी 45 डिग्री असतील त्यावेळी हे ट्रू नाहीये. तसंच हे जे आता तुम्ही म्हणताय की कॉस स्क्वेअर थीटा स्टार स्क्वेअर मायनस हॅश स्क्वेअर इज स्टार प्लस हॅश स्टार मायनस हॅश इंटू स्टार प्लस हॅश, आणि खाली काय? खाली आहे कॉस थीटा मायनस साइन थीटा. आता ह्याला हे कॅन्सल, तर मग आता तुम्हाला तुमची RHS तर मिळतीये, दॅट इज साइन थीटा प्लस कॉस थीटा. असं केल्याने मिळतीये, बट खरं हे ट्रू नाहीये. दिस इज नॉट ट्रू फॉर थीटा इक्वल टू 45 डिग्रीज. नॉट ट्रू फॉर थीटा इक्वल टू 45 डिग्रीज. बाकीच्यांसाठी ट्रू आहे, कारण वी हॅव टेकन केअर ऑफ डोमेन. त्याने 45 जर असेल तर कॉस 45 आणि साइन 45 सेम असतो, झिरो सेम मायनस सेम झिरो, सेम मायनस सेम झिरो, 0/0 हे इथंच मला कळालंय किंवा याच्या अगोदर इथंच कळालेलं की अरे
इथं जर थिटाच्या जागी 45 डिग्री टाकला तर टॅन 45 काय 1 कॉट 45 काय 1 1 मायनस 1 0 1 मायनस 1 0 डिनॉमिनेटरला 0 म्हणजे नॉट डिफाईन्ड समजतंय आणि इकडे डिफाईन्ड येईल साइन 45 1 बाय रूट 2 कॉस 45 1 बाय रूट 2 तर मी असं म्हणायला पाहिजे आणि पुस्तकात ती मिस्टेक आहे त्यांनी सांगितलंय की इट इज ट्रू वन काउंटर एक्झाम्पल इज इनफ टू प्रूव्ह दॅट द गिवन मॅथमॅटिकल स्टेटमेंट इज रॉंग सांगितलं मी तुम्हाला काउंटर एक्झाम्पल काय असतं ते आता LHS इक्वल टू RHS गिवन इक्वेशन इज ट्रू असं म्हणायला जाऊ नका तुम्ही इट इज ट्रू वेन थीटा इज नॉट इक्वल टू 45 डिग्रीज आणि खरं तर मग मी अशाच पद्धतीने हे पण प्रूव्ह करू शकलो असतो की अरे कॉट ए मायनस टॅन बी मग त्याला कसं प्रूव्ह केलं असतं आपण कॉट ए मायनस टॅन बी हा हे प्रूव्ह करून पाहू कॉट ए मायनस टॅन बी अपॉन कॉट बी मायनस टॅन म्हणजे दिलेलं एक्सप्रेशन ट्रू असेल ए आणि बी दोघांची व्हॅल्यू ज्यावेळी 45 डिग्री नसेल दोघांची ऍट द सेम व्हॅल्यू टाइम ऍट द सेम टाइम ए आणि बी ची व्हॅल्यू जर 45 डिग्री नसेल तर मग हे एक्सप्रेशन ट्रू आहे दॅट इज इक्वल टू कॉट बी अँड टॅन ए कॉट ए इंटू टॅन बी समजतंय का मग आता LHS जर आपण कन्सिडर केली तर कॉट ए ला काय लिहू शकतो आपण बरं त्याच्यासाठी तुम्हाला कंपाऊंड अँगल फॉर्म्युलेज नाही शिकवलेले बरं काय प्रॉब्लेम नाही तरी होईल 1 अपॉन टॅन ए मायनस टॅन बी कॉट ए म्हणजे काय 1 अपॉन टॅन ए आणि कॉट बी ला काय लिहा 1 अपॉन टॅन बी मायनस टॅन ए अरे समजतंय का आता LCM घ्या क्रॉस मल्टिप्लिकेशन मग काय येईल इट विल बी 1 मायनस टॅन ए टॅन बी डिवायडेड बाय टॅन ए आणि हे काय बनेल दॅट विल बी डिनॉमिनेटर काय बनणार आता 1 मायनस टॅन ए टॅन बी डिवायडेड बाय टॅन बी आता न्यूमरेटरला न्यूमरेटर कॅन्सल कॅन्सल ना आता व्यवस्थित सांगतोय ज्यांना सिंपल कॅल्क्युलेशन येत नाही त्यांच्यासाठी हा डिनॉमिनेटरला जाईल आणि हा न्यूमरेटरला जाईल म्हणजे टॅन बी अपॉन टॅन बी अपॉन टॅन ए बनणार का आता हा बरं तो अपॉनला टॅन ए तो वर येऊन कॉट ए बनेल सो दॅट इक्वल टू कॉट ए इंटू टॅन बी बट ह्याचा अर्थ इट इज ट्रू असं म्हणायचं का वी हॅव टू टेक केअर ऑफ डोमेन की अरे ज्यावेळी ए आणि बी दोघेही 45 डिग्री असेल त्यावेळी इट इज नॉट ट्रू बट अदर दॅन दॅट इट इज ऑलवेज ट्रू पण पहिलं एक्सप्रेशन जे आहे ना पहिलं इट इज नेव्हर ट्रू नेव्हर ट्रू पण हे नॉट ट्रू का म्हणतोय एक जरी व्हॅल्यूवर ते ट्रू नसेल तर इट इज नॉट कारण गोष्टी डिफाईन करताना युनिव्हर्सली डिफाईन करतात साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 म्हणलं तर ती आयडेंटिटी बनली आयडेंटिटी म्हणजे काय की त्या सगळ्या ऍडमिसिबल परमिसिबल किंवा अलाउएबल व्हॅल्यूज साठी हे रिलेशन इज ऑलवेज बिंग हेल्ड समजतंय का म्हणजे थिटा जो तुम्ही टाकणार आहे तो थिटा रिअल टाकणार आहे साइन थिटा आणि कॉस म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 वाल्या फॉर्म्युल्यामध्ये थिटा सगळा रिअल असणार आहे म्हणजे थिटाची सेम व्हॅल्यू टाका जी साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटाच्या जागी थिटा सेम जाणार आहे आपल्याला माहिती आहे
म्हणजे उद्या जाऊन साइन स्क्वेअर 999 डिग्री प्लस कॉस स्क्वेअर 999 डिग्री कराल तरी पण आन्सर 1च येणार आहे. पण अशी ही आयडेंटिटी नाहीये, कारण ही काहीसाठी ट्रू असेल तर काहीसाठी फॉल्स आहे. समजतंय का? ओके. आता नेक्स्ट, जबरदस्त क्वेश्चन सॉल्व्हिंग करणारे आज आपण एकदम तुम्हाला फील येईल ट्रिग्नोमेट्रीचं आणि का रिझन कळेल प्रत्येक गोष्टीचं की असंच का करायचं. ठीक आहे. 5 tan A इक्वल टू √2 आणि ए तुमचा, जास्त बोलणार नाही मी, ए तुमचा थर्ड क्वाड्रंट मध्ये, सेक बी इक्वल टू √11 आणि बी तुमचा फोर्थ क्वाड्रंट मध्ये. म्हणजे टॅन ए ला मी काय लिहिल, टॅन ए ला लिहिल √2/5 आणि सेक बी कशाच्या इक्वल दिलाय, √11च्या. बरं, ह्याला सॉल्व्ह करण्याचा एक वे आहे की यू फॉर्म द ट्रायंगल, ट्रायंगल बनवा आणि मग अकॉर्डिंग टू क्वाड्रंट तुम्ही साइन द्या तुमच्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोला, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह द्यायचं ते. अँड अनदर वे इज यूज द आयडेंटिटीज, आयडेंटिटीज यूज करा. आणि तुम्हाला कोसेक ए मायनस टॅन बी काढायला लावलं, म्हणजे टॅन ए वरून कोसेक ए काढायचं. कसं काढायला सांगा बरं. ए कोणत्या क्वाड्रंट मध्ये, ए आहे तुमचा थर्ड क्वाड्रंट मध्ये आणि बी, बी आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये. हे पहा, तुम्ही ना थोडीशी गाईडची मदत घ्या, कारण सांगायला तर मी प्रत्येक क्वेश्चन स्टेप बाय स्टेप सांगू शकतो, बट एका क्वेश्चनला जेवढा टाइम जाईल तसं सांगण्यात, तेवढ्यात 3-4 क्वेश्चन किंवा 2-3 क्वेश्चन होतील. अँड अवर अल्टिमेट एम पर्पज फुलफिल झाला पाहिजे, दॅट इज सॉल्विंग मल्टिपल, म्हणजे जास्त क्वेश्चन्स. ठीक आहे. ओके. आता टॅन ए हा दिलाय, कोसेक ए पर्यंत पोहोचायचंय. कोसेक पर्यंत कसं पोहोचाल, कोसेक पर्यंत पोहोचायचं असेल तर साइन माहित असायला पाहिजे. बर, साइन पर्यंत पोहोचायचंय तर साइन पर्यंत पोहोचायला सेक मिळेल आपल्याला, टॅन माहिती, 1 + सेक स्क्वेअर थिटा. तर 1 + tan² A इक्वल टू सेक स्क्वेअर ए. दिस इम्प्लाइज तुमचा जो सेक ए आहे ना, तो आहे प्लस मायनस अंडर रूट ऑफ सेक ए इक्वल टू प्लस मायनस अंडर रूट ऑफ 1 + tan² म्हणजे त्याचा स्क्वेअर √2/5 चा स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू प्लस मायनस अंडर रूट ऑफ 1 + √2 चा स्क्वेअर टू 5 चा स्क्वेअर 25. 25 इकडे जाऊ द्यात. 25 + 2 is 27 प्लस मायनस अंडर रूट ऑफ 27/25. समजतंय? आता √25 इज 5 आणि √27, तर 27 ला लिहू शकता 9 × 3 आणि स्क्वेअर रूट जर घ्यायचा असेल तर 9 चं स्क्वेअर रूट 3, तर 3√3, तर 3√3/5. समजतंय? इथून तुम्हाला सेक ए मिळाला, पण सेक ए कोणत्या क्वाड्रंट मध्ये, थर्ड क्वाड्रंट मध्ये सेक निगेटिव्ह असतो, फक्त टॅन आणि कॉटच पॉझिटिव्ह असतो, तर सेक येईल मायनसचा 3√3/5, मायनसचा 3√3/5. बरोबर. सेक ए मिळाला, कॉस ए मिळवाल, कॉस ए मिळेल का, कॉस ए काय मिळेल, मायनसचा 5/3√3. आता साइन ए मिळेल का तुम्हाला, साइन ए कॉस ए वरून, कॉस ए वरून साइन ए, साइन ए वरून कोसेक ए. साइन ए कसा मिळणार, टॅन ए माहितीये, टॅन ए माहितीये का, टॅन ए माहितीये तुम्हाला, √2/5, टॅन ए इक्वल टू साइन ए अपॉन कॉस ए. बरोबर. ह्याचा अर्थ टॅन ए ची व्हॅल्यू काय आहे, √2/5, √2/5 आणि साइन ए तुमचा काढायचा आहे तुम्हाला, आणि कॉस ए ची व्हॅल्यू मायनसचा 5/3√3. तर हा इकडे मल्टिप्लायला जाऊ द्या, तर √2/5 किंवा साइन ए इक्वल टू √2/5 इंटू -5/3√3. 5 ला 5 कॅन्सल, साइन ए आलाय मायनसचा √2/5
3√3. तर कोसेक ए काय येईल सांगा? रेसिप्रोकल त्याचा कोसेक ए येईल मायनसचा 3√3 अपॉन √2. मला सांगा प्रत्येक स्टेप समजलीये का? आपण कुठून कसं गेलोय? समजलीये? बर. आता सेक बी वरून टॅन बी काढायचा तर इझी आहे. आता इथं डायरेक्ट म्हणता आलं पाहिजे टॅन स्क्वेअर बी इक्वल टू सेक स्क्वेअर बी मायनस 1. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा सेक स्क्वेअर थिटा. 1 तिकडे गेलं तर टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा मायनस. मग टॅन बी तुमचा काय येईल? प्लस मायनस अंडर रूट ऑफ सेक स्क्वेअर बी मायनसचा 1. समजतंय तुम्हाला? बर. म्हणजे टॅन बी इक्वल टू प्लस मायनस अंडर रूट ऑफ सेक स्क्वेअर बी म्हणजे याचा स्क्वेअर √11चा स्क्वेअर मायनस 1. √11चा स्क्वेअर 11 मायनस 1 इज 10. सो प्लस मायनस √10. ऍक्सेप्ट कोणती करणार? कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहात तुम्ही? बी कोणत्या क्वाड्रंट मध्ये? फोर्थ क्वाड्रंट मध्ये. तर निगेटिव्ह असेल टॅन बी. टॅन बी काय असेल? निगेटिव्ह असेल. तर टॅन बी इक्वल टू मायनस √10. आता विचारलंय काय? विचारलंय कोसेक ए मायनस टॅन बी. कोसेक ए काय आहे? मायनस 3√3 बाय √2. आणि टॅन बी काय? टॅन बी आहे मायनसचा √10. हे विसरू नका, मायनस ऑफ मायनसचा रूट. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. √2 इंटू √10 √20. समजतंय? सो मायनस 3√3 प्लस √20 अपॉन √2. त्यांनी √27 ठेवले, काही प्रॉब्लेम? बरोबरच आहे आपलं. त्याला आधी लिहा √20 मायनस 3√3 अपॉन इथं 2√2 का लिहिलंय? √2 फक्त अपॉन √2. बरं 3√3 म्हणजेच काय? √27. तर √20 मायनस √27 अपॉन √2. इझी. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन. तुम्ही जर मी क्वेश्चन सॉल्व्ह करताना इन्व्हॉल्ड आहे ना, तर टीचिंग लर्निंग थिअरी हे सांगते की तुम्हाला असं वाटतं की तुम्हीच क्वेश्चन सॉल्व्ह करताय. तुम्ही जर इन्व्हॉल्ड आहात ना क्वेश्चन सॉल्विंग मध्ये, तर तुम्हाला पेन पण उचलायची गरज नाही लागत. तुम्ही माझ्यासोबत जर बोलत असाल मी जे बोलतोय तसं, तर तुम्हीच क्वेश्चन सॉल्व्ह करताय असं तुम्हाला वाटतं. टॅन थिटा इक्वल टू 1/√7 आणि तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे कोसेक स्क्वेअर थिटा मायनस सेक स्क्वेअर थिटा अपॉन कोसेक स्क्वेअर थिटा प्लस सेक स्क्वेअर थिटा. आपल्याला क्वाड्रंट वाईज काही दिलेलं नाहीये, तर मग काही दिलं नसेल तर पॉझिटिव्ह सगळं कन्सिडर करा. नाहीतर एक ट्राय करा की अरे टॅन थिटा बनवता येतोय का. कोसेक स्क्वेअर थिटा वरून टॅन कसा बनवणार? हा 1/sin स्क्वेअर थिटा बनणार. समजा 1/sin स्क्वेअर थिटा मायनस 1/cos स्क्वेअर थिटा. हा न्यूमरेटर बनेल. 1/sin स्क्वेअर थिटा प्लस 1/cos स्क्वेअर थिटा. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तुम्ही, तर कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा अपॉनला काय येणार आहे? साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. आणि ह्याच्या पण अपॉनला काय येणार आहे? साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. हा इकडे गेला तर कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. कारण की दोघांचे डिनॉमिनेटर सेमच येणार होते, तर मी काय केलं? मी म्हणलं की दोघांचे डिनॉमिनेटर जर सेमच येणार आहेत तर मग त्याला कॅन्सल होणार. ह्याचा डिनॉमिनेटर एलसीएम घेतल्यानंतर साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा आणि ह्याचा डिनॉमिनेटर साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. बरोबर.
आता आता एखादा खूप पटकन असा भाऊक होऊन असं म्हणेल की अरे हा हे तर बरं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा वन, पण हा कारभार केलाय याच्यासाठी की टॅन थिटाचा इंट्रोडक्शन व्हावं. तर मी काय करेल, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर दोघांनाही कशाने डिवाइड करेल, कॉस स्क्वेअर थिटाने. कशाने, मग हा कॉस स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा वन, साइन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा, टॅन स्क्वेअर थिटा. मग टॅन थिटा आपल्याकडे आहे. समजतंय का, असा विचार करतोय मी. मला नाही वाटत की पुस्तकात असं सॉल्व्ह केला असेल, आय डोंट नो. डिवाइड करा, 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा टॅन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इज 1 आणि साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इज टॅन स्क्वेअर थिटा. समजतंय का. आता तुमचा टॅन थिटा काय, 1/√7. 1/√7 ऍट टॅन थिटा इक्वल टू 1/√7. टॅन थिटाची व्हॅल्यू 1/√7 असताना हे एक्सप्रेशन काय बनणार आहे, 1 मायनस 1/√7 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस 1/√7 चा स्क्वेअर. म्हणजे 1 मायनस 1/7 डिवायडेड बाय 1 प्लस 1/7. क्रॉस मल्टिप्लिकेशन, 7 मायनस 1 6 अपॉन 7 आणि 7 प्लस 1 8 अपॉन 7. अपॉन 7 अपॉन 7 कॅन्सल होणार आहे, म्हणून मग मी ते डिनॉमिनेटरला नाही घेतलं. 2 3 जा 6, 2 4 जा 8, 3/4 इज द फायनल आन्सर. हा, त्यांनी कॉट मध्ये कन्वर्ट केलं तर काही प्रॉब्लेम नाही. कॉट आणि टॅन मध्ये कन्वर्ट केलं, बिकॉज आपण जर त्याला साइन आणि कॉस मध्ये कन्वर्ट करत बसलो असतो तर आपल्याला क्वाड्रंट, कोणत्या क्वाड्रंट मध्ये हे मेन्शन नाहीये, आणि कोणत्या क्वाड्रंट मध्ये हे जर आपल्याला मेन्शन नाहीये तर मग आपण ती साइन म्हणजे जे काही अदर ट्रिग्नोमेट्रिक रेशोज येतील, सेक थिटा जो येणार आहे, खरं तर मला इथे काळजी करायची गरजच नव्हती बरं का, कारण स्क्वेअरच होता ना, बाय द वे स्क्वेअरच घ्यायचा होता. बट मी तुम्हाला मोस्ट प्रॉपर मोस्ट अप्रोप्रिएट वे सांगितलं. अदरवाईज तुम्ही असं म्हणले असते सगळ्यांना कशात, टॅन आणि कॉट मध्ये कन्वर्ट करा. टॅन थिटा माहिती आहे, दुसरा वे असा, इथून कॉट थिटा काय येईल, √7. बरोबर, कॉट थिटा √7 येईल आणि तुम्हाला माहिती आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. मग कोसेक स्क्वेअर थिटाला काय लिहाल, कोसेक स्क्वेअर थिटाला लिहाल 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा. सेक स्क्वेअर थिटाला काय लिहाल, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा डिवायडेड बाय कोसेक स्क्वेअर थिटाला काय लिहाल, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा आणि सेक स्क्वेअर थिटाला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. बरं, मायनसची साईन बाहेर आहे, 1 ला प्लस 1 ला -1 कॅन्सल, कॉट स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा आणि डिनॉमिनेटरला काय, कॉट स्क्वेअर थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा प्लस 2. बरोबर, समजतंय ना. आता तुम्हाला कॉट थिटाची पण व्हॅल्यू माहिती आहे, टॅन थिटाची पण व्हॅल्यू माहिती आहे. √7 चा स्क्वेअर 7 मायनस 1/7 1/√7 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 7 प्लस 1/7 49 मायनस 1 इज 48. बरोबर का, 48 अपॉन 7 डिवायडेड बाय 50 अपॉन 7. डिवाइड करा, कशाने डिवाइड करू शकता तुम्ही, 3/4 तिकडे आलंय, मग इकडं काय येईल, वेट, इकडं पण 48 64, अजून 2 पण आहे ना, आपण प्लसचा 2 विसरलो, प्लसचा 2. बर, मग ह्याला पण मल्टिप्लाय करावं लागेल, तर 50 प्लस 14 असं येईल, बरोबर ना. करून दाखवू, 49 मायनस 1 अपॉन 7
डिवायडेड बाय एलसीएम घेतोय आपण तर डिनॉमिनेटर 7 करतोय तर 49 प्लस 1 प्लस 1 प्लस 7 इंटू 2 14 डिवायडेड बाय 7 7 ला 7 कॅन्सल 48 अपॉन 50 प्लस 14 64 16 3 जा आणि 16 4 जा 3/4 तुम्ही असं नाही करायचं ओके समजलं नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रूव्ह दॅट मस्त क्वेश्चन आहे आयडेंटिटीचा यूज होणार आहे त्याच्या अगोदर मी म्हणतोय की हे लक्षातच ठेवा साइन रेस टू द पावर 4 थीटा प्लस कॉस रेस टू द पावर 4 थीटा ही आयडेंटिटी हा इक्वल टू 1 माइनस 1/2 into sine square 2 theta or this is equals to 1 minus 2 sine square theta cos square theta okay आणि sin raised to the power 6 theta plus cos raised to the power 6 theta equal to 1 minus 3/4 sine square 2 theta that is 1 minus 3 sine square theta cos square theta हे प्रूव्ह करायचंय तुम्हाला हे जेई सीईटी मध्ये हे एक्सप्रेशन वापरलं जाणार ही आयडेंटिटी वापरली जाते ऍज अ रिझल्ट पाठ ठेवा LHS कन्सिडर करूयात cos raised to the power 6 theta plus sin raised to the power 6 theta equals to बरं तुम्हाला हे माहिती आहे का a क्यूब प्लस बी क्यूब इक्वल टू वॉट बरं त्यासाठी मी तुम्हाला हे आठवण करून देतो याची a प्लस बी चा होल क्यूब a क्यूब प्लस 3a² b प्लस 3ab² प्लस बी क्यूब a क्यूब प्लस बी क्यूब सांगाल काय a प्लस बी चा होल क्यूब मायनस 3ab इन ब्रॅकेट a प्लस बी फक्त हाच नाही याचा फॉर्म्युला याचा फॉर्म्युला हा पण आहे ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी ए प्लस बी इंटू ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर मग कॉस ची पॉवर 6 थीटा मग त्याला कॉस स्क्वेअर थीटाचा क्यूब लिहा बरोबर ना अरे बरोबर का त्याला कॉस स्क्वेअर थीटाचा क्यूब लिहा स्टार क्यूब प्लस साइन स्क्वेअर थीटाचा क्यूब लिहा हॅश क्यूब इक्वल टू स्टार प्लस हॅश star plus hash that is cos square theta plus sin square theta into star square star काय तुमची what is your star cos square theta star square minus star into hash म्हणजे cos square theta into sin square theta plus hash square बरं sin square theta plus cos square theta 1 ना मग हा तर 1 बनला तुम्ही पण एक्झाम मध्ये असा एरो मारून 1 नका लिहू काय दॅट इक्वल टू आता काय कॉस रेस टू दी पॉवर 4 थीटा आणि मी ह्याच्या जवळ लिहितोय प्लस साइन रेस टू दी पॉवर 4 थीटा आणि हा लांब लिहितोय जरा कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा लांब का लिहितोय कारण मला 3 कॉस स्क्वेअर थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा म्हणजे साइन स्क्वेअर थीटा इंटू कॉस स्क्वेअर थीटा ठीक आहे
मग काय कराल, पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगाल की अरे तुम्हाला हे आठवतंय का, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कशाच्या इक्वल, किंवा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कशाच्या इक्वल आहे. तर तुम्ही म्हणाल त्याच्यासाठी हे आठवा, ए प्लस बी चा होल स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. मग तुम्ही म्हणाल की ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कशाच्या इक्वल आहे, तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल आहे ए प्लस बी चा होल स्क्वेअर मायनस चा 2a. बरोबर. आता हाच फॉर्म्युला वापरतोय मी इथं इथं आणि लिहितोय कॉस स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर प्लस साइन स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर आणि हा ऍज इट इज मायनसचा कॉस स्क्वेअर थिटा साइन स्क्वेअर थिटा ऍज इट इज. बरं ह्याला काय लिहिणार, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर स्टार स्क्वेअर मायनस हॅश स्क्वेअर स्टार प्लस हॅशचा होल स्क्वेअर, म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा स्टार प्लस हॅशचा होल स्क्वेअर मायनस 2 इंटू ए इंटू बी, म्हणजे मायनस 2 स्टार हॅश आणि हा ऍज इट इज. हा मायनसचा 2 टाइम्स आणि हा 1 टाइम्स, मायनस मायनस 2 मायनस 1 मायनस 3 आणि साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज 1, 1 चा स्क्वेअर इज 1, सो 1 मायनस 3 साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस स्क्वेअर थिटा. दिस इज युअर RHS and hence proved. इझी आहे का, इझी. हे सगळं माहित असलं पाहिजे म्हणून. कळालं का तुम्हाला आपण स्टार्टिंगला हे एवढं सगळं का शिकलो. हे एकदम इझी आहे इथून पुढचं, जर तुमचं बेसिक चांगलं आहे ना तर हे एकदम इझी आहे. थ्रू दॅट वाले क्वेश्चन्स एकदम इझी आहे, तुम्हाला तो थॉट लागला पाहिजे. ह्याच्यात कोणाला काही प्रॉब्लेम कोणत्या स्टेप मध्ये, अरे आहे का. आता क्वेश्चन काय, इलिमिनेट थीटा फ्रॉम फॉलोइंग. थीटा इलिमिनेट करायचा. इलिमिनेट करायचं म्हणजे यू हॅव टू गेट रीड ऑफ दॅट थीटा, त्याच्यापासून सुटका करायची. पहिला तर इझी आहे, दुसरा घेऊन दाखवतो मी. दुसऱ्यामध्ये मी काय म्हणतोय माहितीये का, एक्स इक्वल टू ए कॉस क्यूब थिटा दिलाय ना, तर तुम्ही कॉस क्यूब थिटाला लिहा एक्स बाय ए आणि साइन क्यूब थिटाला लिहा वाय बाय बी. थिटा इलिमिनेट करणं म्हणजे तुम्हाला असं एक्स आणि वाय मध्ये एक्सप्रेशन बनवणं की आता तुम्हाला त्याच्यात थिटा नाही दिसत आहे, एक्स आणि वायच दिसतोय फक्त, कळतोय, किंवा ए आणि बी, पण थिटा नाही दिसला पाहिजे. मग मी म्हणतो अरे कॉस क्यूब थिटा इक्वल टू एक्स बाय ए टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड. क्यूब रूट्स, मग हे काय बनेल, कॉस थीटा इक्वल टू क्यूब रूट ऑफ एक्स बाय ए and sin theta equal to cube root of y by b. बरं क्यूब रूट म्हणजेच पॉवर 1/3. ऍज वी नो काय, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. याचा अर्थ आता साइन थिटा काय, साइन थिटा आहे क्यूब रूट ऑफ y बाय बी त्याचा स्क्वेअर प्लस कॉस थिटा काय इथं क्यूब रूट ऑफ एक्स बाय ए त्याचा स्क्वेअर अँड दॅट इक्वल्स टू 1. इझी. आता क्यूब रूट म्हणजे पॉवर 1/3, म्हणजे याला मी असं लिहिल की एक्स बाय ए ची पॉवर 1/3
आणि त्याचा स्क्वेअर प्लस y बाय बी ची पॉवर 1/3 आणि त्याचा स्क्वेअर इक्वल टू 1. मग मी आता लिहिलं x बाय ए ची पॉवर 2/3 हे मल्टिप्लाय होईल ना दोन 1/3 इंटू 2 1/3 इंटू 2 प्लस y बाय बी ची पॉवर 2/3 that equals to 1. That equals to 1. Now this is the expression that we have derived by eliminating theta. थीटा एलिमिनेट केलाय. आता मला सांगा अशा क्वेश्चन मध्ये किंवा एक्झरसाइजचा हे तर इझी आहे साइन आणि कॉस मध्ये सगळंच साइन आणि कॉस मध्ये तर हे असं असतं x इक्वल टू 2 प्लस 3 सेक थीटा and y equal to 5 plus 3 cosec theta. मग कसा थीटा इलिमिनेट केला असता? मग तुम्ही म्हणले असते की अरे ह्या 2 ला इकडे जाऊ द्या आणि 3 ला डिव्हिजन जाऊ द्या तर x मायनस 2 अपॉन 3 कळत आहे 2 इकडे गेला x मायनस 2 इक्वल टू 3 सेक थीटा तर 3 आहे तो डिनॉमिनेटरला गेला तर दॅट इक्वल टू सेक थीटा अँड 5 इकडं y म्हणजे लेफ्ट हँड साइडला 5 ला शिफ्ट केलाय तुम्ही आणि डिनॉमिनेटरला 3 जाईल तर कोसेक थीटा काय बनेल कोसेक थीटा बनणार y मायनस 5/3. आता तुम्हाला एक रिलेशन माहिती आहे कोणतं 1 प्लस बर सेक आणि कॉट असायला पाहिजे होता इथं कॉट देतो आता मीच बनवलंय ना बरं सेक वरून कॉट पण काढू शकता असं काही नाही 1 प्लस सेक स्क्वेअर थीटा इक्वल टू कॉट इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. मग आता तुमचा सेक स्क्वेअर थीटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा येईल आणि कोसेक स्क्वेअर थीटा वरून कॉट स्क्वेअर थीटा येईल म्हणजे इथून आपण टॅन स्क्वेअर थीटा काढू टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा मायनस 1. बरं सेक थीटा काय एक्स मायनस 2 अपॉन 3 त्याचा स्क्वेअर मायनस 1 हा तुमचा आहे टॅन स्क्वेअर थीटा बरोबर. कोसेक थीटा वरून तुम्हाला एक कोसेक थीटा आणि कॉट थीटाचं रिलेशन माहिती आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. आता कॉटच्या जागी 1/tan टाकाल म्हणजे 1 प्लस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थीटा म्हणजे काय एक्स मायनस 2 चा एक्स मायनस 2/3 चा होल स्क्वेअर मायनस 1 आणि कोसेक स्क्वेअर थीटा काय y मायनस 5/3 चा होल स्क्वेअर क्रॉस मल्टिप्लिकेशन एक्स मायनस 2 अपॉन 3 मायनस 1 आणि हा प्लसचा 1 डिवायडेड बाय त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स मायनस 2/3 चा होल स्क्वेअर मायनस 1 इक्वल्स टू y मायनस 5 डिवायडेड बाय 3 चा होल स्क्वेअर मायनस 1 प्लस 1 कॅन्सल वर काय राहतोय वर राहतोय एक्स मायनस 2/3 चा होल स्क्वेअर आणि हा इकडं मल्टिप्लाय करू हे एक्सप्रेशन इकडं मल्टिप्लाय करू तर y मायनस 5/3 चा स्क्वेअर इंटू एक्स मायनस 2/3 चा स्क्वेअर मायनस 1 ओके. आता इथून आता हे मनाने बनवलेला प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे हा इतका लेंदी आहे तसं बोर्ड मध्ये नाही एवढं तुम्हाला काय करायला लागणार असा एक क्वेश्चन पण नाहीये म्हणजे असा एक्स मायनस 2/3 चा स्क्वेअर इक्वल टू आता तो y मायनस 5/3 चा होल स्क्वेअर आतमध्ये मल्टिप्लाय करा तर y मायनस 5/3 चा होल स्क्वेअर इंटू एक्स मायनस 2/3 चा होल स्क्वेअर मायनस
मी मुद्दाम करतोय हे, जरा तुम्हाला कॅल्क्युलेशन पण जमलं पाहिजे, काय गोष्टी कशा चालणार आहेत हे माहित असलं पाहिजे. हा y-5/3 चा होल स्क्वेअर 1 शी मल्टिप्लाय झाला तर y-5/3 चा होल स्क्वेअर, आणि ह्याला जाऊ देत तिकडे आता. तर x-2/3 चा होल स्क्वेअर प्लस y-5/3 चा होल स्क्वेअर इक्वल टू x-2/3 चा होल स्क्वेअर इंटू y-5/3 चा होल स्क्वेअर. अरे समजतंय का आपण कुठून कसं कुठे जातोय? समजतंय ना? आता दोन्ही साईडला जर मी ह्या राईट हँड साईडला जे एक्सप्रेशन आहे त्याने डिवाइड केलं तर करायची गरज नाहीये, पण दॅट विल बी द एक्सप्रेशन ऑफ इलिप्स वगैरे नाही बनणार आहे. इथे येऊन थांबू आपण बस आता. ते छानसं एक्सप्रेशन दिसतंय आता. इथं कसं वियर्ड झालं होतं एक्सप्रेशन एकदम. आता दिसतंय प्रॉपर x-2/3 चा होल स्क्वेअर प्लस y-5/3 चा होल स्क्वेअर इक्वल टू x-2/3 चा होल स्क्वेअर. आणि याला पुढे जाऊन कोणी याला असे लिहू शकतं, x-2 इंटू y-5 चा होल स्क्वेअर डिवायडेड बाय 9. 9 इंटू 9 81 डिवायडेड बाय 81 पण देऊ शकता. 9 इंटू 9 इज 81. समजतंय का? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. इलिमिनेट द थीटा वाले प्रॉब्लेम जमले तुम्हाला? आता जबरदस्त क्वेश्चन आहे, जेई मेन्स लेवलचा क्वेश्चन, जिथं क्वाड्रेटिकचा यूज होणार आहे. 2 sin square theta plus 7 cos theta equal to 5, then find permissible value of cos theta. एवढा पण अवघड नाहीये तसा. cos थीटाच्या परमिसिबल व्हॅल्यूज काढायचे म्हणजे तुम्हाला क्वाड्रेटिक इन कॉस बनवावं लागणार. एक cos थीटाची लिनियर टर्म आहे, cos थीटाची क्वाड्रेटिक टर्म आणावी लागणार. मग त्याच्यासाठी हा जो साइन स्क्वेअर थीटा आहे ना, त्याला 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटाने रिप्लेस करा. कळतंय, रिझन कळतंय काय करायचंय. गाईड तुम्हाला सांगेल की साइन स्क्वेअर थीटाला 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा लिहिलं. टीचर तुम्हाला सांगेल की का करायचंय, कारण यू हॅव टू मेक द क्वाड्रेटिक इन कॉस स्क्वेअर थीटा और क्वाड्रेटिक इन कॉस थीटा. बट 2 इंटू साइन स्क्वेअर थीटा म्हणजे काय, 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा. कारण परमिसिबल व्हॅल्यूज कोणाच्या काढायच्या, कॉस स्क्वेअर थीटाची. प्लस 7 कॉस थीटा इक्वल टू 5. हा 2 आतमध्ये मल्टिप्लाय होणार, 2 मायनस 2 कॉस स्क्वेअर थीटा प्लस 7 कॉस थीटा इक्वल टू 5. बरं, गोष्टी आता वियर्ड जर दिसत असतील तर मेकअप करा एक्सप्रेशनचा, कॉस थीटाला टी पुट करा. आता मात्र तुम्हाला तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन 10वीची आठवण येईल. 2 मायनस 2t स्क्वेअर प्लस 7t इक्वल टू 5. समजतंय? सगळ्या गोष्टी तिकडं पाठवा. तर 2t स्क्वेअर मायनसचा 7t आणि 5 मायनस 2 इज प्लसचा 3 इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक बनलं. बरं, ह्याचे रूट्स काढा, कारण परमिसिबल व्हॅल्यूज ऑफ कॉस थीटा काढायचे. रूट्स काढायचे म्हणजे असे दोन नंबर शोधा की ज्यांचा प्रोडक्ट 6 आणि काय सम काय येते मायनसचा 7. प्रोडक्ट 6 आणि सम इज मायनसचा 7. तर तुम्ही म्हणले मायनसचा 6 आणि मायनसचा 1. असे ते दोन नंबर्स आहेत की ज्यांचा प्रोडक्ट 6 आणि सम -7 आहे. मग 2t स्क्वेअर मायनसचा 6t मायनसचा 1t प्लसचा 3 इक्वल टू 0. पहिल्या दोन टर्म्स मधून 2t कॉमन काढला तर t मायनस 2t कॉमन काढला तर t मायनस 3 आणि 1 जर कॉमन काढला तर t मायनस 3 इक्वल टू 0. t मायनस 3 बाहेर निघेल कॉमन या दोघांमधून, आणि आता काय राहिलं 2t मायनस 1 इक्वल टू 0. याचा अर्थ t इक्वल टू 3 और 1/2.
हे 3 आणि 1/2 कसं आलं समजलं ना? दोन फॅक्टरचा प्रोडक्ट जर 0 आहे तर पहिला फॅक्टर 0 और दुसरा फॅक्टर 0. आता तुम्ही इथं याल आणि म्हणाल की अरे बट P equal to cos theta. Hence, cos theta equal to 3 or cos theta equal to 1/2. But this value is not acceptable because cos theta ची व्हॅल्यू जगातले सगळे थीटा जरी टाकले, सगळे रिअल नंबर टाकले तर -1 आणि 1 च्या क्लोज इंटरवल मध्येच लाई करते. तर तुम्ही म्हणाल cos theta equal to 2, cos theta equal to 3 is not acceptable. रिझन पण द्या जर द्यायचं असेल तुम्हाला तर. सिन्स cos theta is always ranging from close interval -1 to 1. Hence, permissible value of cos theta. Permissible value of cos theta is 1/2. Okay. समजलं? आता नेक्स्ट हाय ज्याची मी जे मेन्स लेवलच्या क्वेश्चनशी कंपॅरिझन करत होतो. सॉल्व फॉर थीटा 4 sin square theta -2 into √3 plus 1 sin theta plus √3 equal to 0. 4 sin square theta -2 into √3 plus 1 into sin theta plus √3 equal to 0. Is it a quadratic equation in sin theta? Yes, it is a quadratic in sin theta. So put sin theta equal to t. Sin theta ला t put करा. मग 4t² -2 into √3 plus 1 into t plus चा √3 equal to 0. बरोबर. आता क्वाड्रॅटिकचे रूट्स काढायचे आहेत तुम्हाला बाय युजिंग फॉर्म्युला मेथड. आता इथं तर कोइफिशियंट इरॅशनल आहेत तर तुम्ही फॅक्टरायझेशन मेथड ना वापरू शकत आता सध्या ना. तुम्हाला असं काही सुचतंय की अरे असे दोन नंबर की ज्यांचा प्रोडक्ट आणि तसा फॉर्म्युला मेथड वापरा. फॉर्म्युला मेथड मध्ये सगळ्यात पहिल्यांदा काढावं लागणार डिस्क्रिमिनंट, कारण तुम्हाला माहिती आहे x इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट b² -4ac अपॉन ट्वाइस a. आधी हे तर पाहू की रूट्स कसे आहेत, रिअल अँड इक्वल आहे, रिअल अँड डिस्टिंक्ट आहे की नो रिअल रूट्स डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यू नुसार. बरं ह्यालाच मी असे लिहू शकतो -b प्लस मायनस अंडर रूट d अपॉन ट्वाइस a. मग डी काढा b² -4ac म्हणजे बी काय तुमचा -2 इंटू √3 प्लस 1 चा स्क्वेअर -4 इंटू a इज 4 अँड c इज. समजतंय का? मग -2 चा स्क्वेअर 4 आणि √3 प्लस 1 चा होल स्क्वेअर आणि इथं काय 16√3. बरं मी ह्यांच्यामधून ना 4 ला कॉमन घेतोय दोघांमधून, ह्या दोन्ही टर्म मधून. बरोबर. तर 4 ला जर कॉमन घेतलं तर √3 प्लस 1 चा होल स्क्वेअर -4√3. बरं माझा डी परफेक्ट स्क्वेअर वगैरे असायला पाहिजे आणि इथं कळलं की अरे पॉझिटिव्ह आहे. √3 प्लस 1 √3 प्लस 1 म्हणजे 4√3 म्हणजे किती 8 पेक्षा तर कमीच असेल. √3 म्हणजे 1.73 म्हणजे 6.87 अशी काहीतरी ह्याची व्हॅल्यू असेल. आणि ह्याची व्हॅल्यू पहा √3 प्लस 1 म्हणजे 2.7 चा स्क्वेअर 2.7 चा स्क्वेअर मोठाच असणार आहे त्याच्यापेक्षा. मग आपण काय करूयात, आपण आता
4 ला कॉमन घेतलायच, पण ह्याला परफेक्ट स्क्वेअर बनवण्याचा ट्राय करूया. तर √3 चा स्क्वेअर 3, 1 चा स्क्वेअर 1, प्लस चा 2√3 मायनस चा 4√3, म्हणजे 4 इंटू 3+1 ला मुद्दाम 3+1 ठेवतोय मी. हे सुचलं पाहिजे. हे काय बनणार? मायनस चा 2√3. आता ह्या √3 ला पुन्हा मी जर असं लिहिलं, कसं? 4 इंटू √3 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर. हा अप्रोच लक्षात आला पाहिजे. अप्रोच इज इम्पॉर्टंट. की मी ह्याला √3 चा स्क्वेअर, 1 चा स्क्वेअर आणि मायनस चा 2 इंटू √3 इंटू 1 लिहितोय. म्हणजे डी माझा आता परफेक्ट स्क्वेअर मी बनवू शकतो. हा √3 मायनस 1 चा होल स्क्वेअर. अरे कळतंय का? √3 मायनस 1 चा होल स्क्वेअर बनला. समजतंय? ओके. डिस्क्रिमिनंट आपण काढलाय. आता आपण फॉर्म्युल्यामध्ये टाकतोय डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू. टी इक्वल टू मायनस बी. बी काय? मायनसचा 2 इंटू √3 प्लस 1 प्लस मायनस रूट डी, म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये टाकायचंय 4 इंटू √3 मायनस 1 चा स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए. 2 इंटू ए काय? ए 4 आहे, तर 4. तर टी इक्वल टू मायनस मायनस प्लसचा 2 इंटू √3 प्लस 1 प्लस मायनस. शांतीने पुढे जा. लगेच असं आता लगेच याला 2 ला आतमध्ये मल्टिप्लाय करू की काय? इतकी घाई नको. प्लस मायनस 4 चा स्क्वेअर रूट 2 आणि √3 मायनस 1 चा होल स्क्वेअर, त्याचं स्क्वेअर रूट √3 मायनस 1 आणि खाली आहे 2 इंटू 4. आता पहा, 2 2 2 कॅन्सल, कॉमन घेऊन मग 2 ला 2 डिवाइड केलं. आणि आता दोन्ही केसेस कन्सिडर करा. प्लस वाली केस पहा. टी इक्वल टू √3 प्लस 1 प्लस √3 मायनस 1 अपॉन 4 और टी इक्वल टू √3 प्लस 1. मायनसची साईन आतमध्ये जर गेली तर मायनसचा √3 आणि मायनस मायनस प्लस, प्लसचा 1 अपॉन 4. समजतंय? ओके. मायनस 1 प्लस 1 गेट कॅन्सल आणि इथं मायनस √3 प्लस √3 गेट कॅन्सल. टी इक्वल्स टू √3 प्लस √3, 2√3 अपॉन 4 और टी इक्वल टू 1 प्लस 1 2, 2 बाय 2 2 जा 4, 2 2 जा 4. टी इक्वल टू √3 बाय 2 और टी इक्वल टू 1 बाय 2 अँड बोथ व्हॅल्यूज आर ऍक्सेप्टेड. आणि तुम्हाला सॉल्व फॉर थीटा सांगितलं, तर तुम्ही म्हणणार बट टी इक्वल टू साइन थीटा. ठीक आहे तुमचा टी इक्वल टू साइन थीटा. तर तुम्ही म्हणणार हेच साइन थीटा इक्वल टू √3 बाय 2 और साइन थीटा इक्वल टू 1 बाय 2. समजतंय? दिस इम्प्लाइज बोथ व्हॅल्यूज आर ऍक्सेप्टेड. बरोबर ना? साइन थीटा √3 बाय 2 कधी असतो? 60 डिग्री. थीटा इक्वल टू पाय बाय 3. साइन थीटा 1 बाय 2, थीटा इक्वल टू 30 डिग्री साठी पाय बाय 6. हेन्स थीटा इक्वल टू पाय बाय 6 and pi by 3. So pi by 6 and pi by 3 are the permissible values of
theta or theta equal to pi by 6 or pi by 3. इझी आहे. हे पहा, ज्यावेळी आपल्याला थिअरी चांगली कळते ना, पहिले 2-3 लेक्चर तुम्ही एकदम असे कोमेजलेले असता. ते का कोमेजता ते मला माहित नाही, पण त्याच्यानंतर ही जी सिम्प्लिसिटी आपल्याला प्राप्त होते ना सॉल्व्ह करायला, ती विदाउट दॅट नाही होऊ शकत. समजला हा क्वेश्चन? ओके. नेक्स्ट, tan theta plus sec theta equal to 1.5 फाइंड, आणि हा पण तुमचा जुनाच क्वेश्चन आहे. tan theta plus sec theta equal to 1.5 फाइंड tan theta sin theta and sec theta. बरं, 1.5 म्हणजे 3/2 माहिती ना तुम्हाला, साडे म्हणजे दीड इक्वल टू 3/2, अडीच इक्वल टू 5/2, 7/2 इज 3.5. बरोबर, हे माहित असायला पाहिजे, डायरेक्ट क्लिक व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला दिलंय tan थीटा प्लस सेक थीटा इक्वल टू 3/2. बरं, तुम्हाला एक एक गोष्ट ऑलरेडी माहितीये काय, टॅन आणि सेक मध्ये पहा माझा अप्रोच आणि मी कसा विचार करतोय. टॅन आणि सेक मला दिसतोय, तर मी म्हणतोय असा कोणता फॉर्म्युला आहे ज्याच्यात टॅन आणि सेक दोन्ही येतात. तर असा फॉर्म्युला आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. याला इकडं येऊ द्यात, तर सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. बरं, ही आयडेंटिटी स्टार स्क्वेअर मायनस हाय स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये अशी वापरू शकतो. सेक थीटा मायनस टॅन थीटा इंटू सेक थीटा प्लस टॅन थीटा इक्वल टू 1. आणि ह्या दिलेल्या क्वेश्चन मध्ये ना मला माहिती आहे सेक थीटा प्लस टॅन थीटा. तर सेक थीटा प्लस टॅन थीटा काय, सेक थीटा प्लस टॅन थीटा आहे 3/2. मी सेक थीटा मायनस टॅन थीटा काढू शकतो. यस, इट्स रेसिप्रोकल. सेक थीटा मायनस टॅन थीटा इक्वल टू 1 अपॉन सेक थीटा प्लस टॅन थीटा. बरं, हे प्रूव्ह केलंय तुम्ही 10वीत. हा, म्हणजे तुम्हाला इथून दुसरं इक्वेशन असं मिळालंय की सेक थीटा मायनस टॅन थीटा इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ 3/2 इज 2/3. इक्वेशन 1 म्हणा, इक्वेशन 2 म्हणा, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल सॉल्व्ह करा. प्रत्येक क्वेश्चन युनिक आहे 11वी. 10वी सारखं नाहीये की हा तो फॉर्म्युला आणि तितके क्वेश्चन्स. प्रत्येक क्वेश्चन युनिक वाटलं तुम्हाला? हा, आता ऍड करा. 2 सेक थीटा इक्वल्स टू 3/2 प्लस 2/3. क्रॉस मल्टिप्लिकेशन 9 प्लस 4, 13 अपॉन 6. 13/6 is sec theta. 2 sec theta, 2 जाऊ द्यात, 6 ला मल्टिप्लाय होईल. sec theta इक्वल टू 13/12. sec theta 13/12. बरोबर, sec theta 13/12 बनलाय. तुम्हाला साइन थीटा आणि टॅन थीटा अजून काढायचा आहे. जर मग हे आपण इक्वेशन नंबर 2 मध्ये टाकलं, कोणत्याही इक्वेशन मध्ये टाकलं, तर आपल्याला 13/12 मायनसचा टॅन थीटा इक्वल टू 2/3. काय मिळेल? 2/3. हा इकडं आणि हा इकडं, तर टॅन थीटा काय मिळेल? टॅन थीटा बनणार 13/12 मायनसचा 2/3. एलसीएम घ्या, 4 ने डिवाइड मल्टिप्लाय करा. डिवाइड मल्टिप्लाय बाय 4 करा. 13/12 मायनस 8/12. 13 minus 8, 5. Tan theta is 5/12. तर साइन थीटा काढायचा.
सेक थिटा वरून कॉस थिटा मिळेल का? सेक थिटा वरून कॉस थिटा मिळणार. रेसिप्रोकल ऑफ सेक थिटा दॅट इज 12/13. आणि टॅन थिटा माहिती आहे, तर टॅन थिटा आणि कॉस थिटाच्या मदतीने साइन थिटा काढा. टॅन थिटा इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आता काय करा, टॅन थिटाच्या जागी 5/12 ठेवा. आणि साइन थिटा तुम्हाला काढायचा आहे. कॉस थिटा काय 12/13. बरं, हे इकडे मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय जर केलं तर साइन थिटा काय बनणार, 5/12 इंटू 12/13. 12 ला 12 कॅन्सल. साइन थिटा इक्वल टू 5/13. म्हणजे खरं तर हा ना 5, 12, 13 चं पायथागोरियन ट्रिपलेट आहे. 5, 12, 13 चं. 13 हा असेल. साइन थिटा जर 5/13 हा ह्याला जर थिटा म्हणलं तर हा 5 आणि हा 12. म्हणून तर कॉस काय आला, कॉस आला 12/13. टॅन काय आला, टॅन आला 5/12. समजतंय? इझी आहे. ओके. Prove that sin theta upon 1 minus cos theta plus tan theta upon 1 plus cos theta equal to sec theta cosec theta plus cot theta. LHS कन्सिडर करा आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन इज द बेटर ऑप्शन और द बेस्ट ऑप्शन. दुसरं कायच करू शकता. ए मायनस बी ए प्लस बी डिनॉमिनेटरला दिसतोय तर तो पण सिम्प्लिफाय होऊनच जाणार आहे बाय द वे. सो साइन थिटा इंटू 1 प्लस कॉस थिटा प्लस tan theta into 1 minus cos theta divided by 1 minus cos theta into 1 plus cos theta. तुम्हाला कर्म करायची आहेत, फळाची चिंता नाही करायची. प्रूव्ह दॅट मध्ये आणि जीवनामध्ये पण प्रूव्ह दॅट मध्ये तुम्ही अजिबात विचार करू नका इकडे काय करायचंय ते. हा थोडं एक नजर ठेवायची इकडे की आपल्या गोल पासून आपण भरकटलो नाही पाहिजे. म्हणजे सेक थिटा कोसेक थिटा आणि कॉट थिटाचं इंट्रोडक्शन झालं पाहिजे. त्याच्यासाठी घ्यायची ती काळजी आपण घेणारच आहे. पण सगळ्यात आधी काय करू शकतो सिम्प्लिफाय करण्यासाठी, आपल्याला तेच जमतं ना, क्रॉस मल्टिप्लिकेशन. स्टार स्क्वेअर मायनस हॅश स्क्वेअरचा फॉर्म्युला खाली बनताना दिसते. मग अजून थोडासा आनंद होतोय की आपण राईट वेने चालतोय. वी आर ऑन द राईट ट्रॅक. बरोबर. साइन थिटा आतमध्ये मल्टिप्लाय करा. साइन थिटा प्लस साइन थिटा कॉस थिटा. टॅन थिटा आतमध्ये मल्टिप्लाय करा. टॅन थिटा मायनस टॅन थिटा इंटू कॉस थिटा डिवायडेड बाय खाली डिनॉमिनेटरला 1 मायनस कॉस थिटा इंटू 1 प्लस कॉस थिटा काय येईल, 1 स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर थिटा. आणि 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा माहितीये तुम्हाला काय असतो, साइन स्क्वेअर थिटा. बर, हा जो टॅन थिटा इंटू कॉस थिटा दिसतोय ना, हे पाहून तुम्हाला आनंद होतोय की आता मग मला पाहिजे ते मिळतंय लगेच. टॅन थिटा म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा आणि इंटू कॉस थिटा आहे. तर कॉस थिटाला कॉस थिटा कॅन्सल होतोय आणि हा तुमचा साइन थिटा बनतोय आणि हे मायनसचं साइन आहे. तर ही जी पूर्ण टर्म आहे ना, ही बनतीये मायनसचा साइन थिटा. आणि होतंय असं की हा मायनसचा साइन थिटा आणि हा प्लसचा साइन थिटा कॅन्सल होता. समजतंय का? खरं तर मी हे असं वेगवेगळ्या ह्याच्यात करायला पाहिजे. नेक्स्ट स्टेप मध्ये असं लिहायला पाहिजे की यस, दिस इज साइन थिटा प्लस साइन थिटा कॉस थिटा
प्लस टॅन थिटा मायनस साइन थिटा डिवायडेड बाय साइन स्क्वेअर थिटा. आणि मग ह्याला हे कॅन्सल. पण आपला स्मार्ट बोर्ड आहे, इक्वल टूचं साइन पण घ्यायला पाहिजे होतं. आता हे एवढं राहिलंय. साइन स्क्वेअर थिटा डिनॉमिनेटर सेपरेट द्या. डिनॉमिनेटर काय करा, डिनॉमिनेटर सेपरेट द्या. डिनॉमिनेटर जर तुम्ही सेपरेट द्याल तर आता तुमचं एक्सप्रेशन आता काहीच असं दिसायला, साइन थिटा कॉस थिटा डिवायडेड बाय साइन स्क्वेअर थिटा प्लस टॅन थिटा डिवायडेड बाय साइन स्क्वेअर थिटा. बरं, एका साइनला एक साइन गेला, कॉस थिटा अपॉन साइन थिटा दिसतोय मला, तर राईट हँड साइड वर आता नजर जातीये माझी. तर आता कॉस थिटा अपॉन साइन थिटा मला कॉट थिटा बनलेला दिसतोय राईट हँड साइडचा. कॉट थिटा म्हणजे यांनी याचं काम तर केलंय, कॉट थिटा आलाय प्लसचा, म्हणजे आता हा राहिलाय हा सेक थिटा इंटू कोसेक थिटाच असणार आहे. राहिलाय हा सेक थिटा इंटू कोसेक थिटाच असणार आहे. तर मी ह्या टॅन थिटाला काय म्हणतोय, ह्याला मी म्हणतोय साइन थिटा अपॉन कॉस थिटा, आणि ह्या साइन स्क्वेअर थिटाला साइन स्क्वेअर थिटा. डिनॉमिनेटर हा आहे एक साइनला एक साइन जाईल. कॉस थिटा अपॉन साइन थिटा बनलाय का, म्हणजे आय मीन टू से 1 अपॉन कॉस थिटा साइन थिटा. हे पहा, टॅन थिटा इज साइन थिटा अपॉन कॉस थिटा आणि साइन स्क्वेअर थिटा हा ह्याच्याशी मल्टिप्लाय साइन थिटा अपॉन कॉस थिटा इंटू साइन स्क्वेअर थिटा. एकला एक कॅन्सल, म्हणजे 1 अपॉन साइन थिटा कॉस थिटा. तर यालाच आपण काय लिहू शकतो, 1 अपॉन कॉस थिटा इंटू 1 अपॉन साइन थिटा, किंवा 1 अपॉन साइन थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा. 1 अपॉन कॉस थिटा सेक थिटा आणि 1 अपॉन साइन थिटा कोसेक थिटा. म्हणजे फायनल आन्सर काय आलं आपलं, आता आलंय आन्सर सेक थिटा इंटू कोसेक थिटा प्लस चा कॉट थिटा, and that is your RHS. Hence proved. Hence proved. Okay. किती ट्रिग्नोमेट्रीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आपण. प्रूव्ह दॅट. हे प्रूव्ह करायचं. तर तुम्हाला ते कॉम्पोनंडो डिव्हिडंडो टेक्निक्स जमतात ना, कॉम्पोनंडो डिव्हिडंडो अल्टरनेंडो इन्व्हर्टेंडो हे शिकवलंय मी तुम्हाला रेशो आणि प्रपोर्शन मध्ये. बेसिक मॅथ्स मध्ये रेशो आणि प्रपोर्शन शिकवलंय का, मला वाटतं तुम्हाला नाही शिकवलं. हा, रॅशनलायझेशन इज द बेस्ट ऑप्शन असं मला वाटायला लागलंय. रॅशनलायझिंग फॅक्टरने डिनॉमिनेटरच्या डिवाइड आणि मल्टिप्लाय करा. सेक थिटा माइनस टॅन थिटा अपॉन सेक थिटा प्लस टॅन थिटा. डिनॉमिनेटरच्या रॅशनलायझिंग फॅक्टरने डिवाइड मल्टिप्लाय करा, कारण मला सेक थिटा आणि टॅन थिटा दिसतं त्यावेळेस क्लिक होतं की 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. टॅन स्क्वेअर थिटा इकडे येऊ द्यात तर सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू 1, आणि खाली सेक थिटा प्लस टॅन थिटा. इथं जर सेक थिटा मायनस टॅन थिटा आणला ना, तर मग खाली डिनॉमिनेटर 1, सेक थिटा मायनस टॅन थिटा. LHS आपण कन्सिडर केली आहे. ह्या दोघांना मल्टिप्लाय केलं तर सेक थिटा मायनस टॅन थिटाचा होल स्क्वेअर, आणि खाली
a plus b, a minus b, star minus b, star minus hash, star plus hash, star square minus hash square. That is sec square theta minus tan square theta. आणि सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा काय येईल 1 येईल, कारण 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज 1. आणि वर काय सेक थिटा मायनस टॅन थिटा द होल स्क्वेअर. सो दॅट विल बी सेक स्क्वेअर थिटा पहिल्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर प्लस टॅन स्क्वेअर थिटा मायनस 2 सेक थिटा इंटू टॅन थिटा. ओके. बरं मला गोष्टी सेक मध्ये तर हा स्क्वेअर तर कुठे सेक मध्ये नाही दिसत आहे, तर ह्या सेक स्क्वेअर थिटाला मी पुन्हा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा लिहितो पहिल्या ह्या वाल्या 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. राईट हँड साइड कडे आता एक नजर देतोय आपण. टॅन स्क्वेअर थिटा मायनस 2 सेक थिटाला बर सेक थिटा तर मला तसाच ठेवायचा आहे आणि टॅन थिटा ओके नो वरीज 2 सेक थिटा टॅन थिटा. आता हा टॅन स्क्वेअर थिटा आणि टॅन स्क्वेअर थिटा 2 टॅन स्क्वेअर थिटा हा 1 तर बनलाय. आता आपली राईट हँड साइड बनलेली आहे, तर 1 मायनस 2 सेक थिटा इंटू टॅन थिटा प्लस 2 हा 1 आणि हा 2 टॅन स्क्वेअर थिटा अँड दॅट इज युअर RHS. म्हणजे असं लिहा की कळलंच नाही पाहिजे RHS की LHS ट्रू फॉल्स सारखं. दॅट इज युअर RHS. हेन्सफोर्थ इझी. लास्ट म्हणजे आता तुम्ही एक्सरसाइज सॉल्व कराल आरामात. प्रूव्ह दॅट सेक a minus tan a the whole square equal to 1 minus sin a upon 1 plus sin a. तर हे कन्सिडर करून रॅशनलाइज करा. और हे कन्सिडर करा रॅशनलायझेशन वाला इझी आहे, ते तुम्हाला आरामात जमून जाईल. बट तुम्ही जर LHS कन्सिडर केली तरी प्रोसीड करू शकता का, तर करू शकता. LHS काय सेक a मायनस टॅन a चा होल स्क्वेअर. सेक a ला 1 अपॉन कॉस a लिहू शकता आणि टॅन a ला साइन a अपॉन कॉस a लिहू शकता. अरे तुम्हाला साइन कॉस मध्ये जायचं तर कन्वर्ट करावंच लागणार आहे. सेक a ला 1 अपॉन साइन a आणि कॉस a ला सॉरी टॅन a ला साइन a अपॉन कॉस a आणि त्याचा स्क्वेअर. डिनॉमिनेटर सेम आहे तर मग न्यूमरेटरचं काय करा ऍडिशन सबट्रॅक्शन करा. 1 मायनस साइन ए अपॉन कॉस ए त्याचा होल स्क्वेअर 1 मायनस साइन ए चा होल स्क्वेअर 1 मायनस साइन ए चा होल स्क्वेअर आणि खाली आहे कॉस स्क्वेअर ए. बरं कॉस स्क्वेअर ए ला 1 मायनस साइन स्क्वेअर ए लिहू शकता तुम्ही, बरोबर ना. आणि 1 ला 1 चा स्क्वेअर लिहू शकता ना. आणि स्टार स्क्वेअर मायनस हॅश स्क्वेअर स्टार मायनस हॅश इंटू स्टार प्लस हॅश. म्हणजे कॉस स्क्वेअर ए ला रिप्लेस करू शकता आता ह्याने कशाने 1 मायनस साइन ए चा होल स्क्वेअर वर आहे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आता काय येणार आहे, डिनॉमिनेटरला येणार आहे 1 मायनस साइन ए इंटू 1 प्लस साइन. त्याला एक कॅन्सल. फायनली काय बनेल 1 मायनस साइन ए अपॉन 1 प्लस साइन. RHS. बरं हे मला जमतंय ह्याच्या आधी मी काही गाईड पाहून आलोय किंवा काही वाचून आलोय असं काहीच नाही. क्वेश्चन सॉल्विंग मध्ये तर कधीच काही वाचत नाही. हा थिअरी जर सांगायची असेल तर रिगरस रिडिंग लागते, कारण पॉइंट ना पॉइंट वर्ड ना वर्ड वाचावा लागतो, कारण ते इफेक्टिव्हली तुम्हाला समजलं पाहिजे नक्की काय सांगायचंय. बट हे मला जसं जमतं असं तुम्हाला पण जमणार कधी. फॉर्म्युले शॅल बी ऑन फिंगर टिप्स
फॉर्म्युले जे सगळे ते फिंगर टिप्सवर असले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रॅक्टिस. 1 वर्षापूर्वी शिकवले, त्याच्यानंतर आता शिकवतोय, तरी पण स्टेप्स आपोआप मॅनिफेस्ट होत आहेत. दिस इज व्हॉट द ब्युटी ऑफ मॅथमॅटिक्स. मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मॅथमॅटिक्स इज ऑल अबाउट तपस्या. तपश्चर्या आहे मॅथमॅटिक्स, शिकणं आणि शिकवणं. म्हणून तर प्रत्येक सब्जेक्ट, प्रत्येक एक्झाम मध्ये इतकं वेटेज असतं. जेई ऍडव्हान्सचा सगळ्यात हार्ड सब्जेक्ट कोणता असेल तर मॅथ्स. जेई मध्ये 25 क्वेश्चन पैकी 10 क्वेश्चन जर तुम्ही अटेम्प्ट केले, बरोबर अटेम्प्ट केले, तरी तुम्हाला 99% येऊन जातात. माहिती आहे तुम्हाला? 10 क्वेश्चन जरी तुम्ही अटेम्प्ट करू शकले तरी तुम्हाला 99 आउट ऑफ 25, 10 to 12 क्वेश्चन अटेम्प्ट करताय, 99% आहे. आणि अजून थोडं कडू वाटेल तुम्हाला, 20 जरी अटेम्प्ट केले, 20 अटेम्प्ट केले आउट ऑफ 25 तर 99.90. 23 अटेम्प्ट केले, 99.99. 17 अटेम्प्ट केले, 99.5. म्हणजे 10च्या पुढे 99 11च्या पुढे 99% आहे. बेस्ट NIT मिळून जातं तुम्हाला. सीईटी बद्दल बोला तर सीईटी मध्ये तुम्हाला माहिती आहे 200 पैकी 100 मार्कचं मॅथ्सच आहे. 120, 125, 130 मार्क पडले तर 99% मिळतात. 130 वर 98%, 140 वर 99% मिळतात. 140 वर सगळं तुमच्या हातात. ठीक आहे. सो दॅट्स इट. एक्सरसाइज सॉल्व्ह करून या तुम्ही.